काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी लवकरच अजित पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे काँग्रेसला मुंबईमध्ये आणखी एक धक्का बसणार आहे। यापूर्वी मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता। त्यामुळे आगामी काळात काँग्रेसचे इतर देखील नेते थेट भाजपमध्ये जरी नाही गेले तरी सत्ताधारी पक्षात जाण्याची शक्यता आहे। अजित पवारांचा काँग्रेसला मोठा धक्का। सिद्दीकी पिता पुत्राच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा। अल्पसंख्याक चेहरा म्हणून बाबा सिद्दीकींना राज्यसभेवर पाठवणार। मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता मुंबई काँग्रेसमधील आणखी एक मोठं नाव असलेल्या बाबा सिद्दीकींच्या संभाव्य पक्षबदलाची चर्चा रंगली आहे। आपले पुत्र झिशान सिद्दीकी यांच्यासह बाबा सिद्दीकी हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली। पण सिद्दीकी पिता पुत्रानं मात्र या वृत्ताचा इनकार केलाय। मुझे लगता है बेहतर होगा अगर आप पिताजी से पूछे, मगर मैं ये कह सकता हूँ कि मैं कांग्रेस पार्टी के साथ हूँ और मेरा कोई ऐसा इरादा है नहीं। तो उनसे अगर आप उनके बारे में पूछेंगे तो बेहतर होगा। फिलहाल मेरी बात तो नहीं, मेरा ऐसा कोई इरादा नहीं है। भविष्य में क्या है कि देखिए, भविष्य में क्या हो सकता है, कोई मैं एस्ट्रोलॉजर तो हूँ नहीं, मगर भविष्य में हर शख्स अपना निर्णय ले सकता है अपने कॉन्शियंस के हिसाब से। भविष्य में क्या है कि देखिए, भविष्य में क्या हो सकता है, कोई मैं एस्ट्रोलॉजर तो हूँ नहीं, मगर भविष्य में हर शख्स अपना निर्णय ले सकता है अपने कॉन्शियंस के हिसाब से। बाबा सिद्दीकी हे 3 वेळा मुंबईतल्या वांद्रे या मतदारसंघातून आमदार झाले। त्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचं मंत्रिपदही भूषवलंय। 2014 साली त्यांचा आशिष शेलार यांनी पराभव केला होता। त्यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरातून त्यांचे चिरंजीव झिशान सिद्दीकी निवडून आले आहेत। बाबा सिद्दीकींचा अजित पवार गटाला मुंबईत फायदा होऊ शकतो, कारण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये सध्या जामिनावर असलेल्या नवाब मलिक यांना सोबत घेण्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी थेट जाहीर पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती। त्यामुळे अल्पसंख्याक समुदायाला खेचून आणू शकेल असा मुस्लिम नेता सध्या अजित पवारांकडे नाही। तीच उणीव भरून काढण्यासाठी बाबा सिद्दीकींना पक्षात प्रवेश दिला जाणार असल्याची चर्चा आहे। पण सिद्दीकींच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सध्या कुणीही अधिकृतपणे भाष्य करत नसलं तरी सत्ताधारी गटातून काही सूचक वक्तव्य केली जात आहेत। काँग्रेसला धक्का बसू शकतो झिशान सिद्दीकी आणि बाबा सिद्दीकी अजित पवार गटात येण्याच्या काँग्रेसला धक्के बसणार आहे। बाबा सिद्दीकी हे काही वर्षांपूर्वी ईडीच्या रडारवर होते। 2017 साली त्यांच्या घरावर ईडीनं छापेमारी केली होती। कथित एसआरए घोटाळा प्रकरणामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप होता। त्यामुळे ईडीचा ससेमिरा टाळण्यासाठीही हा प्रवेश होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। पण भाजप या प्रवेशासाठी राजी होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।